एका वर्तमानपत्रात आलं की मीच पालकमंत्री होणार, म्हणजे भुजबळ. मी कुठेही म्हटलं नाही मी पालकमंत्री होणार, किंवा आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची, म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री होतो असंही नाही. आपल्याला कल्पना आहे की मागचे दोन, म्हणजे लहानपणापासून मी हा कुंभमेळा पाहत आलेलो आहे, पण मागच्या दोन कुंभमेळ्यांची जी आहेत कामं करताना मोठ्या प्रमाणावर मी जबाबदारी स्वीकारलेली होती. मग ती मुंबई नाशिक रस्ता, नाशिक पुणे, नाशिक धुळे, नाशिक त्र्यंबकेश्वर फ्लायओव्हर, त्याच्यानंतर गोदातीरीची मोठी कामं, मंदिराची जी आहेत, वेगवेगळी जी आहेत सुधारण्याची कामं, अशी अनेक कामं जी आहेत आपण ती केली. इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी काय नवीन तिथे होतं आहे ते मला समजून घ्यायचं आहे. आणि मला काय वाटलं की बा याच्यामध्ये जर काही करता आलं तर बघा, तर मी सुचवेन, एवढंच त्याचा अर्थ आहे. मी काय कोणाला तिथे काय ऑर्डर देण्यासाठी जात नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की एक मंत्री म्हणून, आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून, मला तो अधिकार 100% आहे. त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही. म्हणून मी जातो आहे ते बघ काम कुठपर्यंत आलेलं आहे, कुठलं काम तुम्ही करणार आहात, कुठलं रस्त्याचं काम आहे, कुठलं ब्रिजेस तुम्ही करताय, ह्या नदीचं पाणी जे आहे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, ह्या सगळ्या इतरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अनेक गोष्टी असतात. त्र्यंबकेश्वरला काय काम तुम्ही करणार आहात, नाशिकमधले जे आहेत रस्ते आहेत, आणखीन इतर काही गोष्टी ज्या आहेत, ट्रॅफिकचे कसं काय नियोजन आपण करणार आहोत, ह्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांनी जे काही आरेखन केलेलं आहे आणि ठरवलेलं आणि ते करू पाहतायत, त्याची फक्त माहिती घ्यायची आणि आपल्याला काय वाटलं तर त्याच्यामध्ये काही सूचना करायच्या, आणि त्यातून त्या सूचना स्वीकारतील किंवा न स्वीकार. पण त्याच्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासंदर्भात तुम्ही काय आदेश देणार आहात का? मी आदेश देणार नाही, परंतु मी तिथे आग्रह धरणार आहे. कारण मग नंतर घाई झाली की घाईमध्ये वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही कामं सुरू करावीत आणि मार्गी लावावीत की जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं काम होईल. हे आपण पाहायलाच पाहिजे ना. सर, या सगळ्यामध्ये स्थानिक जे कंत्राटदार आहेत त्यांची तक्रार आहे की परराज्यातल्या कंपन्या, मोठ्या कंपन्यांना कंत्राट दिलं जाते. आम्ही कुंभमेळ्याच्या अपेक्षेवर अनेक लोन घेऊन साहित्य घेतलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला डावलून परराज्यातल्या कंपन्यांना, मोठ्या कंपन्यांना काम दिलं, त्यामुळे आमचे नुकसान होते असं. पण त्यांनी टेंडर वगैरे निघाले असते ना, टेंडर भरायला पाहिजेत ना. ते टेंडर भरली आणि तरीसुद्धा त्यांना जे आहे देण्यात आलं नाही, तर मग आपल्याला बोट ठेवता येईल. बरं, तुम्ही इथलेच असल्यामुळे तुमचं टेंडर इतर बाहेरच्या लोकांपेक्षा तुमचं टेंडर कमीच असणार, कारण तुमचा सगळा इथे स्टाफ असणार आहे, मशिनरी तुमची इथे असणार आहे. पण ते तुम्ही काय केलं याची काही मला काही कल्पना नाही. त्यांनी मला नाही वाटत की अशी उचलून अशी काही कामं दिली असतील. असे दिले असते तर लोक कोर्टात जातील ताबडतोब. पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 कोटींची काहीतरी कामं वाटप करण्यात आली आणि 250-300 असे मोठे हे करून टप्पे करून कंपन्यांना वाटण्यात आले. तेही परराज्यातल्या कंपन्यांना देण्यात आले. स्थानिकांना मला काही कल्पना नाही आहे, मी माहिती घेईन. पण एक आहे, तुकडे करायला पाहिजे. कारण एकच रस्ता एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिला आणि तो फेल झाला तर काय करणार तुम्ही. आणि म्हणून 250 कोटीचे रुपये जर दिले असतील त्यांनी, कामं कुठली दिली मला माहीत नाही, परंतु त्याच्यावर का ऑब्जेक्शन घेता येणार नाही. परंतु आता स्थानिक लोकांना काही काम देणार आहात की नाही, का दिलं नाही विचारेल. तुमचा मुद्दा आहे तर मी तो पण विचारेल. साहेब, दर्जाबाबत आपण म्हणाला की घाईमध्ये दर्जा राहत नाही. आताही तशीच परिस्थिती आहे. 2 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला, मात्र एकही कामाचं असं ठीक आहे ना. आणि म्हणून जे आहेत ना, जर चांगले कंत्राटदार त्यांनी निवडले, आपल्या नाशिक शहरात जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठे कंत्राटदार आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर यंत्रसामुग्री आहे, ते अतिशय चांगली क्वालिटीची कामं कमी वेळामध्ये करू शकतात. बाहेरचे कोण असतात तेही करू शकतील, माहीत नाही मला. परंतु मी तुमचा मुद्दा जो आहे तो त्याच्यावर चर्चा करीन. 2270 कोटीच्या कामामध्ये रिंग झालेली आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये असं झालं की समजा एक कंत्राटदार L1 आहे आणि दुसरा L2 आहे,
तर दुसऱ्या याच्यात तो L1 आहे आणि हा L1 वाला L2 आहे. आणि यांनी काय केलंय की एकच टेंडर आहे, एका ठिकाणी अपात्र केलंय, दुसऱ्या ठिकाणी पात्र केलेलं आहे. मग अपात्र करताना त्यांनी शॉर्टफॉल बजावला आहे, पण मग यांची सगळी रिंग असल्यामुळे ते शॉर्टफॉलचं त्यांनी कंप्लायन्सच केलेलं नाही. हा म्हणजे कार्टेल केलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं आणि त्याच्यामध्ये दिला असा तुमचा आक्षेप आहे. आता ते मुद्दा मांडेल तुमचा आणि तुमच्या मीडियाद्वारे तो त्यांच्या कानावर जातो. परंतु मग असं काय असेल तर तुम्हाला इतर मार्ग आहेत, तक्रारी त्यांनी करायला पाहिजेत, कोर्टात जायला पाहिजे काय. आणि मुंबईला जे आहेत प्रत्यक्ष मुख्यमंत्री याच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे, ते करता येईल ना. याच्यामध्ये जर काही घोटाळे होऊ नये ही अपेक्षा सगळ्यांचीच आहे. साहेब या कंत्राटदारांचं 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. जवळपास 90,000 कोटीहून अधिक पैसे ते थकले आहेत. नाशिकमध्ये 3 दिवस झाले आंदोलन सुरू आहे. हे पैसे जे आहेत सगळ्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे ठरलेले आहेत, म्हणजे राहिलेले आहेत जवळ 85,000 का 90,000 कोटी. आणि ते थोडे थोडे पैसे जे आहेत त्यांना मिळत आहेत. आता ज्यांचे राहिलेले आहेत ते पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये येतील. त्यांचा असा आरोप आहे की लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर अशा काही योजना येत आहेत की जिथे गरज नाही तिथे पैसे खर्च करतात आणि आमचे पैसे थकवत आहेत. ठीक आहे, फक्त लाडकी बहीण ही सुद्धा योजना जी आहे ती आता लोकांनी मान्य केलेली आहे. सर्वसामान्य महिलांना भगिनींना त्याचा फायदा होतो आहे. परंतु एक आहे की त्याच्यामुळे जरा थोडासा ताण जर आला असेल अर्थव्यवस्थेवर तर काही दिवसामध्ये हा ताण कमी होईल. साहेब, यापूर्वी नाशिक त्र्यंबक रस्ता जो आहे तो आपल्या कार्यकाळामध्ये दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक, त्याबरोबर वारकऱ्यांना जाण्याचा मार्ग अशा पद्धतीचा प्लॅन होता. नंतरच्या काळात समीर भाऊंच्या काळात तो 4 पदरी झाला. आता पुन्हा तो 6 पदरी करण्याचा निर्णय होतोय. पण यामध्ये आपल्या सूचना असणार आहे की वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन. बोलू ना आपण त्यांच्याशी, हे जर करत असाल काय तर हा मग घ्या. कारण बाजूला जे आहे ना आणखीन सरख्याला तिथे मी पाहिलं मार्ग नव्हता. एका ठिकाणी तर एक आश्रमच आला होता. आणि मग अशा वेळेला ज्या काही काही गोष्टी फार अडचणीच्या होतात. आता मी विचारेन त्यांना काय केलं. मला काय राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले होते वर्षा निवासस्थानी. त्यांची नागरी समस्यांवर त्या ठिकाणी चर्चा झाली अशा स्वरूपाची माहिती समोर आली. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या चर्चा सुरू आहे आणि अशातच ते फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे आणखी वेगळी चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कुणीही जाऊ शकतो, कुणीही नागरिक जाऊ शकतो. आणि राज ठाकरे तर नेते आहेत का. शरद पवार साहेब सुद्धा जातात ना, ते सुद्धा भेटतात. काँग्रेसची मंडळी सुद्धा भेटतात. सामाजिक कामासाठी भेटणं काहीही गैर नाही. कुणाला भेटायचं मग. राज्याच्या प्रमुखांनाच भेटणार. साहेब, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना देशच्या या निवडणुकीमध्ये मोठा फटका ठाकरे बंधूंना बसला आहे. भाजप देखील आरोप करते की कुठेतरी आता हे पुढे सक्सेस होणार नाही किंवा निवडणुका जरी लढले तरी. तुमचं मत काय. असं आहे की मी लहानपणापासून मुंबईत राहिलो. जी माझी माहिती आहे ह्या मुंबईतील वेगळ्या ज्या काही कामगारांच्या एरियाज आहेत त्यांचे जे वेगवेगळे काही नेते आहेत. उदाहरणार्थ डॉक एरियामध्ये जे आहेत PD मेलो, त्याच्यानंतर कुलकर्णी साहेब, त्याच्यानंतर पिंटो आणि नंतर मला शेटे, असे वेगळे ते त्यांचे आहेत. माथाडी कामगारामध्ये अण्णासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला, तेच नेते झालेले आहेत. गिरणी कामगारांमध्ये सुद्धा आपण पाहिलं म्हणजे सगळ्यात अगोदर तर सगळ्यात मोठा प्रथम नेता युनियनचा ते लोखंडे साहेब. महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे आहे जे सहकारी त्यांनी युनियन सुरू केलं. पण त्याच्यानंतरच्या काळात मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्रेड डांगे साहेब त्यांनी युनियन चालवल्या. त्यांच्याबरोबर आंबेकर साहेब काँग्रेस, त्यांची युनियन गिरणी कामगारांची होती. दत्ता सामंत त्याच्यामध्ये होते. यात आपल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे कुलथे साहेब आणि इतर काही लोक जे आहेत ते नेते होते. तर अशा या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नेते जे आहेत काम करत होते. आणि महानगरपालिकेमध्ये जॉर्ज फर्नांडिस काम करत होते. सगळी युनियन्स वगैरे त्याने तेच संप वगैरे करा. जॉर्ज फर्नांडिसचे साथीदार होते त्यांच्यावर काम करणारे ते होते शरद राव साहेब. ते गेल्यानंतर ते नेतृत्व त्यांच्याकडे आलं शरद राव साहेबांकडे महानगरपालिकेचे. आणि शरद रावांचे चिरंजीव जे आहे ते शशांक राव
शरदराव वारले. त्याच्यामुळे शशांकराव ते तिथे आले. आता हे ज्या सगळे युनियन्स आहेत त्यांना इतर युनियनने तिथे जे आहे शिरकाव करणं अतिशय कठीण जातं, कारण रात्रंदिवस ती मंडळी तेच काम करत तिथे असतात आणि ती एक त्यांची परंपरा आहे वर्षानुवर्षाची. आता त्यामध्ये जर बाकीची मंडळी ऐन वेळेला जर निवडणूक लढवण्यासाठी गेली तर निभावं लागत नाही. सर, कुंभमेळ्याची आज तुम्ही मिटिंग घेता तर केंद्र सरकारने अजूनपर्यंत कुठलाही निधी जाहीर केलेला नाही. पालिकेकडे 300 कोटी रुपयाचं कर्ज मूलभूत सुविधांसाठी काढण्याची वेळ आलेली आहे. कसं काय CSR मधून त्यांनी कामं करावीत असा आदेश कुंभमेळ्याचे अधिकारी देत आहेत? आता मला काय माहीत नाही, मी ते विचारेन. पण मागच्या वेळेला सुद्धा असं वाटलं होतं की आपल्याला मागच्या कुंभमेळ्यामध्ये भारत सरकार काय मदत करेल व भारत सरकारकडून पैसे आले नाही. पण आता ह्यावेळेला सुद्धा आम्ही म्हटलं की बाबा त्यांनी मदत करावी. मुख्यमंत्री कदाचित केंद्रात जाऊन विनंती करतील, पण एकूण काय आहे त्याचीच मला माहिती नाही ना, म्हणून तर ती माहिती घ्यायला जातो मी. साहेब, राज्य सरकारतून 70,000 कोटींचा जो घोटाळा असल्याचं म्हटलं जात होतं, तर 70,000 सिंचन घोटाळा, ती जी कंपनी होती तर त्या कंपनीला 300 कोटी रुपये द्यावे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जातोय, कारण ACBने पण चौकशी केली होती. जवळपास 30,000 पानांचं आरोपपत्र देखील दाखल केलं होतं त्या कंपनीवर. मला काही खरं सांगायचं, मला त्याची काही डिटेल माहिती नाही. तुम्ही सांगताय हायकोर्टाचा काय निकाल असा याची मला काय माहिती, कल्पनाच नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल तिथले जे संगमनेरचे कीर्तनकार आहेत त्यांनी मी नथुराम गोडसे होऊन तुमच्याकडे बघेल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं. त्याच्यानंतर सद्भावना शांती रॅली तिथं काढली जाते अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं जातं. एक वेगळा वाद या निमित्तानं निर्माण होतो. माझी या महाराष्ट्रातली सगळ्यांनाच विनंती आहे, आणि विशेषतः हे भजन कीर्तनांमध्ये काय या भक्तिमार्गामध्ये जी मंडळी आहेत त्यांना म्हणजे एवढं सांगा की सगळ्याच संतांनी जे आहे संयम शांततेचा मार्ग जे आहे अवलंबण्याचं काम आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. त्याच मार्गाने गेलं पाहिजे आणि त्याच भाषेमध्ये कुणी आपल्यावर काही जरी करत असेल, चूक करत असेल तर ते जे आहे परंपरा, संत परंपरा, वारकरी परंपरा, त्याच भाषेमध्ये आपण बोललं पाहिजे. तुमच्या खात्यासंबंधी एक प्रश्न आहे. राज्यात केंद्र सरकारने KYC केलं नाही म्हणून अनेकांची खाती रेशन कार्ड बंद केले. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला 6 महिने रेशन उचललं नाही म्हणून बंद केले. तर राज्यातले एकूण किती बंद होत आहेत आणि काय काय त्याचा आम्ही आढावा घेतो आहोत. हे आहे की ज्या लोकांकडे कार्ड घेण्यासाठी सुद्धा अनेक कारणं असतात, कारण हे कार्ड जे वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला वापरता येतं, जसं आधार कार्ड वापरतो तसं. परंतु काही लोक जे आहेत ते त्यांना जे आहे पहिल्यांदा 59,000 रुपयाखाली त्यांचं उत्पन्न होतं शहरामध्ये आणि 45,000 ग्रामीण, त्यामुळे ते कार्ड वापरत होते. आता त्यांचं उत्पन्न वाढलं, ते सुद्धा ते धान्य घेत नाही. पण असं जर 5-6 महिने जर धान्य घेतलं नाही तर ते शिल्लक राहतं. अगोदरच आपल्याला पुरत नाही आहे तो कोटा सगळा भारत सरकारकडून आलेला. आणि मग आम्ही तो एक ड्राईव्ह घेतलेला आहे की जे लोक घेत नाही 5-6 महिने धान्य, ती कार्ड जे आहेत रद्द करावेत आणि ज्या लोकांना आवश्यकता खरोखर आहे त्यांना ती वाटावी. त्याप्रमाणे आम्ही ती देतो आहोत. कारण का नवीन कार्डाची मागणी आहे आणि कोटा काही सरकार वाढवत नाही. आम्ही लिहिलं आहे की कोटा वाढवावं, पण तो अजून तरी मिळाला नाही. तोपर्यंत आम्ही हा मार्ग स्वीकारला. आणि खरोखरच आहे ना, जर तुम्ही ज्या काही नियम पाळत नसतील किंवा KYC मध्ये देत नसतील तर मग कसं काय करणार सरकार? साहेब, सुनेत्रा पवार या संघाच्या शाखेमध्ये गेल्या. कंगना राणौत यांच्या घरी त्या गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सामील झालेल्या होत्या. त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक वेगळ्या स्वरूपाची चर्चा या निमित्तानं. मी हेही काय वाचलं नाही कुठे. तुम्ही सांगताय कशासाठी गेलं आहे, कोण गेलं आणि कुठे गेलं, काय मला माहिती नाही. काय तर काय कारण होतं ते. तर जे मला माहिती नाही त्यांना विचारा ना. तुमचे पण काउंटर पार्ट जे आहेत ना सगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांनाच विचारायचं काय. साहेब, DPDCचा 5% निधी खर्च करण्यासाठी आता वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. थोडाफार अंकुश आणला जातोय सर्वच व्यवहार. हे खरं आहे. मंत्रिमंडळामध्येच हा ठराव आणला गेला. कारण जे आहे की जो काही एकूण खर्च आहे तो जिल्ह्याच्या शिक्षणावर किती, प्रत्येक आमदाराला किती द्यायचा, रस्त्यावर किती खर्च करायचा, वेगवेगळ्या ज्या काही आपल्या जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी किती खर्च करायचा, त्याला थोडंसं जे नियमात बांधण्याचं काम जे आहे यामुळे ते होणार आहे. पूर्वीसुद्धा होतंच,
की हे करता येईल हे नाही करता येईल. पण आता आणखी त्याच्यामध्ये खोलात जाऊन काही मांडणी केलेली आहे. तर पालकमंत्री पद नसल्यामुळे अनेक दिवसापासून डीपीसीच्या बैठका झालेल्या नाही आहे. प्रशासकीय राजवट आहे. आमदारांपासून तर खाली सदस्यांपर्यंत कोणाची नेमणूक नाही आहे, कोणाला बोलता येत नाही. कसली नेमणूक? जिल्हा नियोजन समिती पालकमंत्री पद नसल्यामुळे 9 महिन्यापासून बैठक नाही. असं आहे की ज्यांचं काम आहे त्यांनी जायचे. कलेक्टर बसलेले आहेत आणि इतर मंत्री पण बसलेले आहेत. आपल्याच जिल्ह्यामध्ये किती मंत्री आहेत? 3 1 4 मंत्री हा आणि 5वे महाजन साहेब हा 5 मंत्री आहेत. कुणाला भेटा, त्यांच्याकडून काही काम आहे ते कामं करून घ्या. कामं काय थांबत नाही, तो चालूच असतं. कमी जास्त होतं, पुढे स्पीड कमी होतो जास्त होतो. परंतु आता लोकशाही मार्गाने सगळं व्हावं ही तुमची अपेक्षा आहे, काही चूक नाही. मुख्यमंत्री ठरवतील. जळगावला पण आपण वक्तव्य केलं होतं की जिल्ह्यामध्ये 7 आमदार आहेत राष्ट्रवादीचे, आणि साहजिकच पालकमंत्री नाशिकचा असतो. नाही, आता असं आहे ना, मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण उलट काहीतरी लावत जाऊ नका. मलाच व्हायचं म्हणून सांगितलं. मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्रीवर, त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतो आहे. माझा विरोध नाही. तर इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत. आपण हे आग्रह धरावा. काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा. शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील. केंद्र सरकार विधेयक आणतंय 30 दिवसापेक्षा जास्त शिक्षा असेल तर अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पदावर राहता येणार नाही. आता मी काही खासदार नाही, त्याच्यावर नक्की तिथे काय झालं मी तुम्ही जे वर्तमानपत्रात आलं दाखवलं तुम्ही ते मी वाचतो आहे. आणि तिथले जे खासदार आहेत ते त्याच्यावर चर्चा करतात आणि ते मला असं वाटतं की आता ते समितीकडे जे आहे ते एकूण प्रकरण पाठवलेलं आहे. त्या समितीमध्ये सर्व पक्षाचे खासदार वगैरे असतात. तर ते त्याचा डिटेल्ड अभ्यास करून त्याच्यात काही सुधारणा सहित मग ते बिल पुढे आल्यानंतर मग नक्की काय आहे ते आपल्याला कळेल. धन्यवाद.